आणि सध्या गॅसचं संकट मोठं आहे, तसंच इंधन संकट हे भारतावर घोंगावतंय। मात्र त्यातच एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येतेय। कच्चं तेल घेऊन शेनलॉंग जहाज मुंबई बंदरात दाखल झालंय। या जहाजामध्ये सुमारे 35,335 मेट्रिक टन असं हे कच्चं तेल आहे, जे तब्बल 1,35,335 मेट्रिक टन इतकं आहे। जवाहर बेटावरती हे जहाज थांबलेलं आहे आणि हे कच्चं तेल आता माहुल रिफायनरीमध्ये पाठवलं जाणार आहे। भारत, पाकिस्तान आणि फिलिपिन्समधनं एकूण 29 क्रू मेंबर्स जहाजावरती आहेत। शेनलॉंग हे जहाज सुरक्षितपणे मुंबईमध्ये पोहोचलं असलं तरी संकट अजूनही संपलेलं नाहीये। भारताचा झेंडा असलेली 28 जहाजं अजूनही युद्धक्षेत्राच्याच परिसरामध्ये आहेत। हार्मोझ समुद्रधुनीमध्ये ती अजूनही अडकलेली आहेत। मात्र एक दिलासादायक बाब, कच्च्या तेलाचं एक जहाज शेनलॉंग हे मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे, जवाहर बंदरावर पोहोचलंय। तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। हे जहाज दाखल होतंय आणि तातडीनं हे जहाज दाखल झाल्यानंतर त्यातलं जे कच्चं तेल आहे ते रिफायनरीकडे पाठवलं जाणार आहे आणि पुढची प्रोसेस जी आहे ती सुरू होणार आहे। माहुल रिफायनरी या ठिकाणी ते पाठवलं जाईल। तर मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की अजून 28 भारतीय जहाजं ही त्याच ठिकाणी आहेत, हार्मोझच्या समुद्रधुनीमध्ये आहेत। मात्र त्यांच्यावरती कोणत्याही स्वरूपाचा हल्ला न होता ती भारतात कशी दाखल होतील यासाठी एस जयशंकर यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, संवाद साधलेला आहे, अशी माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे तिथून लवकरच इतर जहाजं देखील भारतात दाखल होतील, भारताच्या समुद्र किनाऱ्यावरती येतील अशी अपेक्षा आहे। सध्या ही थेट दृश्य आपण बघतोय। हेच ते जहाज आहे जे भारतासाठी एक आनंद वार्ता घेऊन आलेलं आहे, ते म्हणजे कच्च्या तेलाचं हे जहाज शेनलॉंग मुंबईमध्ये जवाहर पोर्टवरती दाखल झालेलं आहे। तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। 29 क्रू मेंबर्स या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,35,335 मेट्रिक टन असं हे कच्चं तेल या जहाजामध्ये आहे। जवाहर बेटावरती हे जहाज आता सध्या थांबलेलं आहे आणि हे कच्चं तेल आता माहुल रिफायनरीमध्ये दाखल होईल। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक महेश भागवत आपल्या सोबत आहेत। महेशजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात आधी कच्चं तेल जे दाखल होतंय त्याचा कशा पद्धतीने येत्या काळात भारताला फायदा होणार आहे याबद्दल माहिती द्या। नाही, ही बातमी ही खूपच आशादायक आहे की हे तेल आलेलं आहे आता। एवढं सगळं तिकडे युद्ध चालू आहे, होर्मुझची समुद्रधुनी बंद होती, तेल वाहून आणणाऱ्या काही जहाजांवरती आक्रमण पण झालं, हल्लाही झाला। अशा सिच्युएशन मध्ये तेलाने भरलेलं जहाज आपल्याकडे येणं हे अतिशय चांगली गोष्ट आहे। फक्त मला असं वाटतं की तेलाचा पुरवठा हा सुरळीत होण्यासाठी, केवळ आपल्या देशासाठी नाही तर बाकीही देशांमध्ये, कारण हॉर्मुझची समुद्रधुनी जी आहे त्याच्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती तेलाचा पुरवठा होत असतो। तर ती सुरळीत होण्यासाठी अजून काही दिवसांची आपल्याला वाट बघायला लागेल। जोपर्यंत ती समुद्रधुनी पूर्णपणे निर्धोक अशी होत नाही तोपर्यंत काही निश्चित असं सांगता येणं कठीण आहे। कारण ऑलरेडी तुम्हाला माहितीये की एका जहाजावरती हल्ला झाला, त्याच्यावरती आपले काही भारतीयही खलाशी होते। त्यामुळे अजूनही ती समुद्रधुनी पूर्णपणे निर्धोक झाली असं नाही म्हणता येणार। नक्कीच। मात्र अशा पद्धतीनं येत्या काळामध्ये आपली जी अडकलेली जहाजं आहेत ती पुन्हा एकदा भारतात यावीत यासाठी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे आपल्या परराष्ट्र मंत्र्यांचं। त्याचा एक सकारात्मक असा अहवाल समोर येतोय की लवकरच इकडनं जहाजं परत पाठवली जातील भारतामध्ये। अशी किती जहाजं आपली पाठवली जाणार आहेत? कारण 28 अजूनही आपली जहाजं अडकलेली आहेत। नाही, अशी बरीच जहाजं आपली येऊ शकतील, कारण आपले म्हणजे परराष्ट्र मंत्री यांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलतायत आणि आपण जी काही सुरुवातीपासूनची भूमिका आपण भारताने घेतली की आपण कुठल्याही प्रकारे एक अमेरिकेची बाजू किंवा इस्रायलची बाजू घेतली नाही, आपण एक प्रकारे तटस्थ राहिलो, त्या भूमिकेचा कदाचित आपल्याला फायदा हा होणार आहे की मग इराण आपल्याकडे सहानुभूतीने बघेल की बाबा एवढा मोठा देश आहे, तेलाची गरज आहे, एकीकडे गॅसची टंचाई तर निर्माण झालीच आहे आपल्याकडे। तर या सगळ्यामध्ये एक सकारात्मक अशी मला एक घटना दिसते की आपली अडकलेली जहाज सुद्धा ही जी
कूटनीती आहे परराष्ट्र मंत्र्यांची, हम्म. तर त्याच्यातून आपल्याला ही जहाज परत आपल्याला इकडे येणं हे सोपं होईल. एकीकडे महेशजी आपण बघितलं होतं की इराणने म्हटलं होतं एक थेंबही तेल आम्ही बाहेर जाऊ देणार नाही या सामुद्रधुनीमधून, मात्र तरीही आता हे जहाज दाखल होतंय ही सगळ्यात महत्त्वाची आणि सकारात्मक बाब आहेच. मात्र जो सध्याचा प्रॉब्लेम झालेला आहे पूर्ण भारतामध्ये LPG गॅसचा जो पुरवठा मंदावलेला आहे त्याचा फटका अनेक सर्वसामान्य नागरिकांना बसू नयेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यावरती कसा तोडगा काढला जाऊ शकतो येत्या काळामध्ये, काय प्रकारची बोलणी इराणशी होऊ शकतात? इराणशी बोलणी आपली चालूच आहेत, पण त्यातून आपल्याला गॅसचा पुरवठा कितपत सुरळीत होईल ह्याच्याबद्दल मला शंका अशा करता आहे. कारण आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की गॅसचा पुरवठा आणि तेलाचा पुरवठा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हो. आणि आपल्याकडे गॅसचा पुरवठा होण्याचे जे पर्याय आहेत ते कमी आहेत. तेलाचा पुरवठा आपल्याला इतर देशांमधून, इतर समुद्र मार्गातून होऊ शकतो, पण गॅसच्या पुरवठ्यासाठीचे पर्याय आपल्याकडे जरा कमी आहेत. त्यामुळे जर का आपण आपली एक मुत्सद्देगिरी, आपलं जे काही बोलणं आहे ते चालू ठेवलं आणि त्याच्यातून इराणनेही काही अपवाद केला आपल्यासाठी, तर मग थोड्या प्रमाणात गॅसचाही पुरवठा सुरळीत होऊ शकतो. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर चर्चेसाठी महेशजी. तर आपण बघतोय मुंबईच्या माहुल रिफायनरीमध्ये आता कच्चं तेल पाठवलं जाणार आहे.